दीडशे आमदारांच्या सह्यांचं पत्र. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. आम्ही लवकरच सत्ता स्थापन करू. तुम्हाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलंय का? लवकरच करतील, माझा विश्वास आहे. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. मुख्यमंत्री आमचाच होणार. येस फॉर समर सिंग. आणि आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार राज्यपालांनी विरोधी गटाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्याचं कळतंय. समर सिंग मंत्री पाटील यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. मामी साहेब, अहो आवरा की. काय सारखं मामासाहेबांना टीव्ही बघत बसणार? अगं बघू दे की बाई, मला लई भारी वाटते बघ तुझ्या मामासाहेबांना असं टीव्हीवर बघायला. अगं मी दिलेला काढा पिऊन पिऊन कसा जोर चढलाय बघ बोलायला. बरं आवरा लवकर, मुंबईला जायचंय ना व? होय तर. आणि हे काय सासूबाई कुठे आहेत? त्यांचं आवरलं नाही? अगं खरंच की, ताई मॅडम कुठे आहेत? खोलीत तर नाहीये ती. लक्ष्मण दादा, लक्ष्मण दादा. हा तुम्ही मॅडम? सासूबाई कुठे आहेत? हाय ती पेपर वाचत बसल्यात लॉन मध्ये. मग आता ती बघितलं होतं. बघता काय जरा. गीताताई, गीताताई, सासूबाई कुठे आहेत? खोलीत. खोलीत? अगं खोलीत नाही ताई मॅडम. जरा जास्तच मनाला लावून घेतलंय अनुराधानं. सुमी जाऊ दे ग, तू लक्ष देऊ नको तिच्यात. मा म्हणजे असं कसं? सासूबाईंचा राग घालवायच पाहिजे. आता उद्या शपथविधी बघितला की त्यांचा राग निवळेल बघा. मामी साहेब अहो आवरा की, मुंबईला जायचंय ना व? होय तर. अगं मी तर साडी पर्स गॉगल समधी तयारी करून बसली. तू फक्त चल म्हण, लगेच निघू. तुम्ही मॅडम? ताई मॅडम नाहीत तिथं. आजूबाजूला तगली गलत होतलं तुझत नाहीत. मग मागं आमरेत असतील बघा. हा आपला इथं. मी फोन करते. म्हणजे फोन बंद आहे सासूबाईंचा. कुठे गेल्या? काय अनुराधा मंत्री पाटील उर्फ ताई मॅडम, कसं वाटतंय? माझ्या पप्पांनाही असंच बांधून ठेवलं होतंस ना तू? खूप मोठी चूक करतेस तू. वा ग वा. मी केलं तर चूक आणि तू जे काही करतेस ते सगळं बरोबर. सांग ना सांग. सेम असंच बांधून ठेवलं होतंस ना ग माझ्या पप्पांना तू? आठवतंय? नाही तर पप्पा तुम्हीच आठवून सांगा. सेम असंच बांधलं होतं ना तुम्हाला? हा, हिचा गळा चिरून दरीत फेकून द्यायचं. लांडग्या कोल्यांना मेजवानी. पप्पा पप्पा थांबा हो, थांबा तुम्ही. घाई करू नका कसली. या बाईची मला अशी खातिरदारी करायची आहे ना, माझ्या पप्पांचे जेवढे हाल केले नाहीत ना त्यापेक्षा कैक पटीने मी तुझे हाल करणार आहे. हे माझे पप्पा आहेत ना, ते बघ रिकवर होत आहे. पण तू नाही होणार. त्या लायकीचं ठेवणारच नाहीये मी तुला, कळलं? जितू करायची का रे सुरुवात? हा रागिनताई, तुम्ही काय बी सांगा. राजकारणात काय पण. रागिनी मारून टाक तिला. एवढं सोपं नाहीये शिंदे ते. माझा मुलगा मुख्यमंत्री होतो या राज्यात. ए नाही हो देणार. मी त्याला राज्याचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, कळलं? ताई मॅडम. जितू डॉक्टरला घेऊन ये. तोवर हिच्या पोराचं मुख्यमंत्री पद घालवते मी. राज्याचा मुख्यमंत्री होतोय मूर्ख. हॅलो, मिस्टर मामासाहेब स्पीकिंग. द्या तुमच्या समरला फोन द्या जरा. तुझी समरला फोन करायची हिम्मत कशी झाली? ए चमचा,
तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं कर. ए चमचा कोणाला म्हणते? तुझ्यासारख्या फालतू मुलीची बोलायची इच्छा पण नाही माझी. ए मलाही बोलायची इच्छा नाहीये, पण काय आहे ना, तुझी बहीण इथे माझ्या ताब्यात. सो चुपचाप तुमच्या त्या समरला फोन द्या. ताब्यात म्हणजे काय? ताब्यात आहे म्हणजे तू आणि तुझ्या बहिणीने मिळून माझ्या पप्पांना जसं बांधून ठेवलं होतं ना, तसं मी तुझ्या बहिणीला बांधून ठेवलंय. तू वाचलास रे माम्या, पण ही तुझी लाडकी बहीण आहे ना, ती नाही वाचणार. गपचूप समरला फोन दे. समर मीटिंग मध्ये. अच्छा, मग त्याला सांग, जर तू मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीस ना तर तुझी ही मम्मा आहे ना जिवंत राहणार नाही. मग मला सांगा मामासाहेब, तुमचा तो लाडका भाचा काय म्हणतोय ते? हा हॅलो सुमन. हा मामासाहेब. ताई कुठे आहे? अहो त्याच ते सोडवतोय, त्या सापडना झाल्यात. अगं रागिणीने ताईला किडनॅप केलंय आणि तिला बांधून पण ठेवलंय. आणि ती हे पण म्हणली की जर समरने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर ती ताईला मारून टाकणार. सुमन काय करायचं आता आपण? काय? हो अगं आत्ताच फोन आला होता तिचा. काय करायचं सुमन आता आपण? मामासाहेब तुम्ही एक काम करा, तुम्ही या स्नेहातलं काहीच कळू देऊ नका. हा मी आहे, मी बघते काय तर. पण ठीक आहे चालेल, पण तू सुमन तू सुमे बघ, तू लगेच पोलिसांना फोन कर आणि त्या रागिणीला सांग मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाहीये. पायलट आता माघार घेऊ नकस, आपण करू काय तर. सुमे बघ, माझ्या मुख्यमंत्री पदामुळे जर मम्माच्या जीवाला धोका असेल तर मी शपथ घेणार नाही. पायलट ऐक की, मला जरा टाइम दे. मी 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 बघते काय तर, पण तू मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची म्हणजे घ्यायची. मी करते फोन. अगं सुमे. मामांजी, मामी साहेब, मामांजी. काय झालं? मामी साहेब अहो, सासूबाईंना त्या रागिणीने किडनॅप केलंय. काय? होय अहो, आणि ह्यांनी जर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर ती सासूबाईंना सोडणार नाही अशी धमकी दिली तिनं. अगं बाई, मग आता का? सगळ्यात आधी सासूबाईंना हुडकाय पाहिजे. पण शोधणार कुठं? हे बघ, इथं मी राजकारणात करिअर करायचं आहे म्हणून रागिणी ताई संग जुटलोय. आणि त्यात जर तू आडत घालायचा प्रयत्न केलास तर पहिला तुझा मर्डर करेन मी. मामांजी तुम्ही पोलिसांना फोन करा, तर मी एक फोन करते. हॅलो. जितू नवा. हा. मी सुमी बोलते. मी काय सांगते ते नीट कान देऊन ऐक. ती रागिनी आणि शिंदे गेल्यात जमाय. माझा नवरा मुख्यमंत्री होणार आहे, तेव्हा तू तुझा जरा नीट विचार कर. तुला राजकारणात करिअर करायचं असेल तर मी सांगते तसं कर. काय? हे काय त्या रागिणीने बरोबर केलं नाही. माझ्या ताईला किडनॅप केलं म्हणजे काय? मामा काय झालं असेल? हे बघ, सुमन म्हणली ना काहीतरी करते करेल. मामा हो, पण सुमी काय करणार आहे? मला वाटतं आपण परत गावी जाऊयात. चला. हे बाबा, असं वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. हे सगळं रामायण कुणासाठी केलंय आपण? मामा पण मम्मा पुढे मला हे सगळं काहीच नाहीये. नाही, मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाहीये. हे बाबा, असं काहीतरी बोलू नकोस. हे बघ, ताईला काही होणार नाही, माझं मन सांगते. मामा हो, पण ती रागिणी इतके दिवस आपल्यासोबत होती आणि तिने इतकी भण काही लागू दिली नाही आपल्या कोणाला. नाही, आपल्या सगळ्यांचं ठीक आहे, पण तिने सुमीलाही फसवलंय. यावरूनच लक्षात येते की ती किती चालाक आहे. हे बघ समर, तू म्हणतोस ते बरोबर आहे ती डेंजरस, पण तू नको ना काळजी करू. सुमन म्हणली आहे ना, तिच्यावर विश्वास ठेव. ती करेल काहीतरी तोडगा काढेल ती. हे बघ, आपण तिच्या फोनची वाट बघूया. तू वेड्यासारखं बोलू नकोस, काही मुख्यमंत्री होणार नाही वगैरे. हा
ओ ताई मॅडम, अजूनही स्वप्न बघतेस? तुझा पोरगा मुख्यमंत्री होण्याची, तू मुख्यमंत्र्याची आई म्हणून मिरवायची? हा, बापरे, किती तो राग! हा, घाबरले. पप्पा बघितलं, सेम तुमच्यासारखी राग देते मलाही. खलास करून टाक हिला. थांबाओ, घाई करू नका. ही घाई आहे ना तुम्हाला नडली. बघितलंस माझ्या पप्पांचा राग? हा, हे मी काय करते माहितीये, त्यांच्या डोळ्यावर आहे ना गॉगल लावून टाकते. पण तुला नाही, तुझ्यासाठी ना खूप वेगळा उपाय माझ्याकडे. तुझ्या त्या गावंढळ येडपट सुनेच्या भाषेत तोडगा. हे डोळे आहेत ना, कायमचे मिटवणारे मी, ते पण तुझ्या स्टाईलने. चालेल ना ताई मॅडम? सोडणार नाही मी तुला. हट्ट वेडाबाई, धरलंय मी आणि तू कसली सोडतेस मला? हा, रागिनीताई, डॉक्टर. चला ट्रीटमेंटला सुरुवात करा. चांगलीच ट्रीटमेंट करायची आहे मला या बाईची. तुझं स्वप्न पूर्ण झालं नाही ग, पण मी माझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. चला घाई करा जरा. हा, लवकर. सोड मला, सोड. लवकर सुटका होणार आहे ग तुझी. जरा कळकळ, जेव्हा वाचा वाचा जीप चालते ना तुझी. हसड हसड. सोड मला, तुझी एवढी हिंमत? सोड. चांगला डाव रचलाय बर का ताई मॅडमला मारायचा. अगं बाय आहेत का कसाई? जितू, बघत काय बसलास? जितू, एक सनकन कानाखाली मारू वाटायला लागल्या, पण मिसेस मुख्यमंत्र्यांना हे शोभणार नाही. आता सडक बस जेलात. घेऊन जाओ साहेब. मी सोडणार नाही तुला, हिला आणि तुमच्या घराण्याला. ए, आता जेलात जाऊन सपनात कर. हे आता करायचं काय ना? चला चल. चला. चल. आता भोग तुझ्या कर्माची फळ. आणि तू तुझ्या कर्माची. सुमे, अगं या बाईने तुला तुझ्या नवऱ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला. तुझ्या वडिलांचा अपमान केला, हाल केले. तुझ्या विरुद्ध कटकारस्थानं केली. ए, मी तर तुला नाजूक मानाचं फुलपाखरू समजत होतो. माझं राक्षसीन कुठली? हाव पण सुमी मॅडम, मी काय केलंय? मी तर तुम्हाला मदत केली. ऐक, एक ध्यानात ठेव, माणसाला राजकारणात न पडता नीट कामधंदा करावं. वाईट राजकारण माणसाची माती करतं. घेऊन जावा साहेब. चल चल. काय मॅडम, तुम्हाला पोलीस स्टेशनला येऊन जबाब नोंदवावा लागेल. हो, येते मी. सगळी प्रोसिजर पूर्ण करते. फक्त मला माझ्या मुलाच्या शपथविधी समारंभाला हजर राहू दे. ठीक आहे. थँक्यू. मला माफ कर, खूप चुकले मी. आय एम सॉरी. सासूबाई, अहो असू द्या,
माणसाच्याच हातनं चुका होत्यात, आपण त्या सुधारायच्या असतात. चला, पोराचा शपथविधी बघायचंय ना मग. आणि माझ्या सुनेनंच माझा जीव वाचवला हे अभिमानाने सांगायचं मला. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना वंदन करून मी समरसिंग शेरसिंग मंत्री पाटील शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाप्रती मी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमिकता आणि एकात्मकता अखंड राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या कर्तव्यांचं श्रद्धापूर्वक आणि शुद्ध अंतःकरणाने पालन करेन. अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. अनुराधा, आता झालं ना तुझं स्वप्न पूर्ण? हो, माझ्या सुनेनी पूर्ण केलं ते. कधी एकदा समोर बाहेर येतो असं झालंय मला. आला मम्मा. अक्षर रेडी. यशस्वी हो. मामा. अरे मम्मी. लय खुश राहा. मम्मा, शेवटी झालो बघ मुख्यमंत्री. हो, सुमीनं केलं. वय, सुमीनं लई भारी डाव खेळलं. समर, ताई मॅडमना भीतीनंच वाचवलं. काय म्हणत आहे? तुझी सून साधी सुधी नाहीये, लय भारी आहे. आणि आता तर ती मिसेस मुख्यमंत्री आहे. तेव्हा सुनबाई मिरवा आता. सासूबाई, मी एकटी नाही काय, आपण दोघींनी मिरवायचं. बरोबर. आपल्याला महत्वाच्या 3 मीटिंगला जायचे आज, शिवाय 5 ठिकाणी भेट पण द्यायची. ठीक आहे मामा, आपण बसून आरामात नाश्ता करू ना जरा तुम्ही. आता आराम हराम है, काम म्हणजेच परमेश्वर. अहो मामी साहेब, तुम्ही कशाला, मी देते की. अग बाई, काम करायलाच पाहिजे. आता काम हेच दैवत नाही का? घ्या चहा घ्या. मम्मा आणि डॅडी कुठे आहेत? अरे, आता ते तुमच्या पेपरमध्ये आलेल्या बातम्या वाचत कावळ्या उन्हात बाहेर बसतात. अरे वा. आणि सुमी? अयो, तुम्ही मला लय मोठं काम आणलंय, आम्हाला मदत करायची त्यांना. जाऊ का मामा ताई? हा, जा जा लगेच. चल चल. हॅलो, कोण? काय? दिल्लीवरून साहेब भेटायला येतात? बरं बरं, ठीक आहे, साहेबांशी बोलायचंय. तुम्ही तुमच्या साहेबांना द्या, मी माझ्या साहेबांना देतो. समर, केंद्रीय मंत्री बोलतात दिल्लीवरून. हॅलो, गुड मॉर्निंग साहेब. हो हो हो, येत आहे. अहो, तुम्ही आमच्या भागात येत आहे हे आमचं नशीब आहे. हो ठीक आहे ठीक आहे. हो, आम्ही ताबडतोब पोचतोच तिकडे. हो, भेटूया. मामा, आपल्याला लगेच निघायला लागणार आहे. हो, मी तयारच आहे. चल. आओ, मी पण येते की तुम्हाला बाहेर सोडायला. चल. साहेब आले, साहेब आले, साहेब आले. चला 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 चला. चला, दौरा आहे साहेबांचा. गाड्या काढा, चला पटपट गाड्या काढा. नमस्कार. चला, गाड्या काढा. चांगले झाले छान गे नाही. अहो, तालुक्याचं वर्ल्ड फेमस आचार्य आहे मी.
ताई मॅडम तुम्ही सुरेशच्या आजचा सांडगा एकदा खाऊनच बघा असं मोठं चातावर चला गाड्या काढा रे. थांबा आधी माझं सांडगं वाळू द्या. सुमी अगं ताबडतोब जायला लागणारे महत्वाचं काम आहे. अहो हे बी महत्वाचंच आहे. अन्न म्हणजे परमेश्वर. नाही, पण मीटिंग ठीक आहे. मिसेस मुख्यमंत्र्यांचे सांडगे आधी वाढवा. मामा त्या पुततोय. अहो आपण एक सेल्फी घेऊया. अगं सेल्फी काय मिसेस मुख्यमंत्र्यांना शोभतं का ग? 4 लोकात बरं दिसत नाही सुमी. सासूबाई हे 4 लोक कोण आहेत अजून कळली नाहीत बघा मला. सुमी आपण लक्ष नाही द्यायचं तिकडे. बोलणारे बोलतात, मिसेस मुख्यमंत्री मिरवतात. समर काय आहे? मम्मा अगं एवढी तरुण मिसेस मुख्यमंत्री अजून पाहिली नाहीये ना कोणी, म्हणून वाटतं असं. आणि विरोधक काय विरोध करत राहतात, आपण लक्ष नाही द्यायचं. या मिसेस मुख्यमंत्री काढा तुमचा सेल्फी. चला आम्ही पण दिसलो पाहिजे बरं का. होय.